मी खोटं बोलणार नाही, कधीच खोटं बोलत नाही. मी काय आपले नरखेड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत संतोष अण्णा पाटील. कामाचा माणूस आहे, 1 नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे आणि त्यांच्या समोर शिरापूर गणामध्ये त्यांच्यासोबतच शिरापूर गणामध्ये आपल्या एक सुशिक्षित अशा उमेदवार आपल्याला मिळाले आहेत. खरं तर आपलं भाग्य आहे, सायलीताई त्या घड्याळ चिन्हावर उभा आहेत आणि पंचायत समितीला त्यांचा अनुक्रमांक 2 आहे आणि त्या घड्याळ चिन्हासमोरील आणि वरती धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांना सर्वप्रथम आपल्या या दोन्ही काम करणाऱ्या माणसांना आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं काय. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद एक मिनी मंत्रालय असतं. जसं महाराष्ट्र राज्याचा गाडा मुंबईमधून चालतो, मंत्रालयामधून चालतो, तुम्ही आम्ही टीव्ही मध्ये बघतो ते मंत्रालय, जिथं सर्व मंत्र्यांच्या बैठका होतात, तिथून तुमच्या आमच्या जीवनाचे दररोजचे प्रश्न, त्या प्रश्नावरती वाचा फोडण्याचं काम केलं जातं, ते मंत्रालय असतं. आणि त्या खालोखाल असतं हे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद. त्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली काम चालतं. त्या ठिकाणी असणारी स्थायी समिती असेल, त्यालाच आपण स्टँडिंग कमिटी म्हणतो. तर त्या ठिकाणी तुमच्या आमच्या ग्रामीण भागातील प्रश्न, जे तुमचे गावखेड्यातले आपल्या गोरगरिबांचे प्रश्न आहेत, छोटा मोठा रस्ता असेल, लाईटचं काम असेल, रस्त्याचं काम, त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनातला एक आजाराचे प्रश्न असतील, दवाखान्याच्या गोष्टी असतील, लाईटीचं MSCBचं काम असेल किंवा त्याखाली जे येणारे 20-30-54 असेल, 25-15 असेल किंवा DPDC असेल, या माध्यमातून निधी खेचून आणण्याचं काम या लोकांनी करायचं असतं. म्हणून आपण, आणि त्याच्या मागे आपलाच खरा तर स्वार्थ असतो. हे जरी लोक पुढे जात असले तरी त्याच्या मागे आपलाच स्वार्थ असतो. स्वार्थ काय मित्रांनो, हे आपलीच कामं करणार आहेत, यांचं काय आहे, पण आपलं काम करण्याची संधी आपण यांना द्यायची आहे. म्हणून आपण आपल्या अण्णांना आणि त्याचबरोबर उमेश दादांचे हात बळकट करायला ही आपल्याला जी 9 वर्षातून संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं साधायचं आहे आणि मतदान करायचं आहे. ही मतदान करत असताना बाकीचा कोणता गट तट बघायचा नाही, काय नाही. फक्त आपली 2च चिन्ह आहेत, एक धनुष्यबाण आहे आणि एक घड्याळ आहे. अण्णा या गावातले पुढारी काय माझे मित्र आहेत. 2020 ला माझ्या जेपुरकी गावच्या ग्रामपंचायती सोबत या सुद्धा गावची ग्रामपंचायत झाली, बरोबर आहे का मित्रांनो. 5 वर्ष होत आली. त्यावेळेस इथले पुढारी सगळ्या राज्यात गाजले अण्णा की सगळ्यात नौका आहे, सगळ्यात तरुण आहे, ह्याव त्याव. आम्ही पण होतो, पण आम्ही कधी प्रसार माध्यमांसमोर गेलो ना. त्यांच्यापेक्षा एक आठवड्याने मी लहानच आहे, पण आम्ही कधी प्रसार माध्यमांपुढे गवगवा केला नाही. त्यानंतर ना पुन्हा हे महाशय समोर आले, ते कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम केलं, चांगलं केलं, लोकांसंबंधी हे केलं. राज्याच्या मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे होते, त्यांनी कौतुक केलं यांचं, करू द्या, त्यामध्ये काय वाईट वाटण्याचं काम नाही. पण त्यानंतर हे कुठं दिसलेच नाही. पूर प्रश्न असेल, प्रश्न मांडा गावचे, तुम्हाला दिले तरुण म्हणून तुमच्या हातात दिले तर तुम्ही काम करा ना गावासाठी. उगाच उठायचं आणि कुठं जायचं ते तुम्हाला माहित आहे, मी काय सांगत नाही, मी कुणाचं नाव पण घेत नाही, ते तुम्ही ओळखून घ्यायचं. अण्णा यांचा पूल इथला बहिरे गावाला जाणारा पूल आहे. आता झाली किती दिवस त्याला गावकरी मित्रांनो, वर्षानुवर्षांना तो पूल रखडलेलाच आहे. त्याचं काम एवढ्या संतगतीनं सुरू आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आपल्या अण्णा ज्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य होणार आहेत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पहिल्या प्राधान्याने काम अण्णा. मी जरी या गावचा नसलो तरी माझं सुद्धा थोडा स्वार्थ आहे, माझं पांढराव आहे त्या गावात. मी पुरग्याचा उपसरपंच पृथ्वीराज काकासाहेब ढवळे, काकाडावला